काही ज्या काही सभा व्हायच्या, गट मिटिंगा व्हायच्या, रस्तोरस्ते, गल्ले-गल्ले कामगारांच्या सोबत संवाद साधणं. पहाटे 5 वाजल्यापासून काम चालू व्हायचं. चौका-चौकाच्या मीटिंग्ज व्हायच्या, पेट्या-पेट्यांवर मीटिंग्ज व्हायच्या आणि या चौका-चौका, पेट्या-पेट्यांच्या मीटिंग घ्यायचं मत त्याचं सभेमध्ये परिवर्तन व्हायचं आणि एखाद्या वेळेस सभाही व्हायच्या. त्या जवाहर बाग, फायर ब्रिगेड या चौकामध्ये सभा व्हायची. कामगारांची, कामगार नेत्यांची आवाज बुलंद असायचा. मी स्वतः असायचो ऐकायला, सभेत बसायला. बाबांची भाषणं, अनाडी रांगडी भाषा, पण अभ्यास मोठा. बाबांचं भाषण अनाडी रांगडी भाषा, पण अभ्यास मोठा. कामगारांचा अनुभव मोठा, कारण स्वतः कामगार राहिलेले आहेत. जसं आता मी सेवेत स्वतः कार्यकारी अभियंता राहिलो, तेव्हा ते स्वतः सेवेत कामगार राहिले. सफाई मुकादम झाले, हेड मुकादम झाले आणि त्यातून पुढे गेले. तर अशा प्रकारे कामगार चळवळ, कामगार नेतृत्व घडवताना प्रगल्भतेने कामगारांनी सगळं काही दिलं, सगळं काही घडलं. आंबेडकर म्हटलं की जीव प्राण विषय. आंबेडकर म्हटलं की जीव प्राण विषय. मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा असो, मंडल आयोग रेडल्स प्रकरणाचा असो, चांगो शिंदे म्हटलं की कोणाची हिंमत नाही. पोलीस पहिले प्रथम विचारायला चांगो शिंदेना, तुमचा मोर्चा कधी निघणार आहे, कुठे निघणार आहे, कसा निघणार आहे, कुठल्या चौकात उभे राहणार आहेत, कुठल्या चौकामध्ये एंड होणार आहे, कुठल्या जिल्हाधिकारी कार्यालयाला नेणार आहे, कुठल्या पोलीस कार्यालयाला, हे सगळी माहिती इत्थंभूत पोलीस घ्यायला यायचे घरी. चांगो शिंदेंचा एवढा दरारा होता की त्यांनी एक आंदोलनाचे पोस्टर्स लागले की पोलीस घरी विचारायला यायचे, साहेब तुमचं आंदोलन मोर्चा कसा काय प्रकारे जाणार आहे ते आम्हाला सांगा, मार्गक्रम सांगा. कलेक्टर हादरायचे, पोलीस हादरायचे, पोलिसाच्या थवाच्या थवा या मोर्चाला असायचा. असा चांगो शिंदेंचा दरारा होता. म्हणून त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांची कामगार संघटना मी घडवतोय, पुढे नेतोय, चालवतोय आणि तेच काम करतोय बाबांचं. पण हे करत असताना बाबा गेल्यामुळे जे काय माझ्या वाटेने आलं, पचने आलं, लोकांनी जळगुकडेपणाने माझ्यावर कारवाई करायला लावल्या. सेवेत होतो ना, कार्यकारी अभियंता होतो सेवेत. कामाचा कुठला घोटाळा नाही, भट्टाळा नाही, काय नाही. फक्त युनियन क्षेत्रामध्ये बोलतो आणि लोकांची जळते, नेत्यांची जळते. म्हणून अनाठाई मला सस्पेंड करायला लावलं. अनाठाई एक नाही, 6 महिन्याच्या फरकाने दुसरं निलंबन, दुसरं सस्पेन्शन. कुठला नेता अधिकारी मला वाचवायला नाही आला. अरे नाही, तो रवींद्र शिंदे प्रामाणिक आहे, तो काही दोष नसतं, त्याला तुम्ही निलंबित का केलं? कोणी विधानसभेत प्रश्न विचारला नाही, कोणी महासभेत प्रश्न विचारला नाही, कारण कोविडमध्ये महासभा नव्हतं. हे सगळे चोर, गोल्डन गँग, भ्रष्टाचारी गँग. किती खाल्लं तरी भस्मा झाला आहे, रोग झाला आहे खाण्याचा. आता ह्याचा परिणाम काय झाला आहे? तेच रोगिष्ट झालेत, सगळे मरायला टेकलेत. त्यातले अशी काही नेते मंडळी आहेत, पैशांनी धुरंधर झाले, गडगंजे झाले, परंतु त्याच पैशाचा रोग जडला, शरीराने बारीक झाले. कारण केलेली पापं हे हितेच फेडायची आहेत या जन्मी. त्यामुळे आता शरीराने बारीक होत चालेत. खाऊन पोट मोठं करायचं आणि टक्के आणि खोके घेऊन पोट कमी करायचं, असे पण नेते करतात. आणि ज्यांच्याकडे गडगंज झाले ते इळीमिळी, चिडीचूप, गुडीचूप गप्प बसतात. बोललं तर आपल्या मागे ईडी लागेल, शिडी लागेल, बॉम्ब लागेल, त्याला घाबरतात. विरोधात जरी नेते असले परंतु अंतर्गत मित्र आहेत. पण अंतर्गत मित्र आहेत, सगळं जुळून घेतात. त्यामुळे जो न्याय अत्याचाराने पीडित असतो, जो न्याय अन्याय अत्याचाराने पीडित असतो, तो न्याय अन्याय पीडित असतो, त्याच्या न्यायाबाबत कोण बोलत नाही ना.
आज मी अर्धनग्न आंदोलन कपडे काढून का करतोय? ना कोणी आगा ना पिछा, ना कोणी आगा ना पिछा, ना भव्य दिव्य कोणाचा आशीर्वाद असा. आशीर्वाद एकमेव संविधान आणि घटनेचा आणि त्या माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि माझ्या स्वतःचा जन्मदाता बापाचा आशीर्वाद आहे. म्हणून संघर्षवादी विचाराने संघर्षाने लढतो, प्रगल्भतेने लढतो. मला कोणाची लाचारी आणि ला मी बळी नाही पडणार आहे. कोणाच्या लाचारीला बळी नाही पडणार. जे खोटं आहे ते खोटं आहे, जे खोटं आहे ते खोटं आहे, जे सत्य आहे ते सत्य बोलणारा माणूस एकमेव रवींद्र शिंदे आहे. जे खोटं आहे ते खोटं आहे आणि जे सत्य आहे ते सत्य बोलणारा माणूस एकमेव रवींद्र शिंदे आहे. म्हणून प्रगल्भाने बोलतो. कोणाच्या बापाची हिंमत नाही मला अडवण्याची, कारण मी प्रांजळ आहे, प्रामाणिक आहे. मी कोणाचं घेतलं नाही, कोणाचं खाल्लं नाही, तर कोणाला घाबरू का? परंतु काही न करता जर कोणी अंगावर बालंट आणलं तर त्याला सोडणार नाही. मला लोकमान्य टिळकांचे ते घोषवाक्य आठवतात, स्वराज्य 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 हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. तसंच कामगार हा माझा अधिकार, माझा हक्क आहे. कामगार प्रश्न, कामगार अधिकाराचा हक्क आहे, संविधानाचा अधिकार आहे, हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. अजून पुढे जाऊन लोकमान्य टिळक म्हणतात शालेय जीवनामध्ये, मी टरफलं उचलणार नाही कारण मी शेंगा खाल्ल्यात नाही. मी टरफलं उचलणार नाही कारण मी शेंगा खाल्ल्यात नाही. त्यामुळे मी काही न करता निलंबित झालो, माझा दोषच नाही. तर त्या केलेल्या निलंबनाची चौकशी मला हवी आहे. ती प्रशासन का करत नाही? 5 वर्ष झाले चौकशी मागतोय. संविधान, घटना, लोकशाही कायदा, महाराष्ट्र शासन कायदा, महाराष्ट्र सेवा शेवटची नियमावली कायदा महानगरपालिकेत आहे, पण तो शासन सेवा शर्ती नियमावली कायद्याचं पुस्तक आम्ही उघडत नाही आणि सर्रास प्रभारी कार्यभार कोणाला देतो? नगर अभियंत्याला काय अधिकार, तो अधिकार देतो. एक कारकून उपायुक्त पदाचा अधिकार, जे पदच आस्थापनेवर नाही आहे. आणि खोटा रिपोर्ट शासनाला पाठवून, जो शासनाकडून माहिती घेऊन आलेला आहे माणूस, शासन म्हणतं साहेब हे आम्ही दिलेले नाही, तुमच्या महानगरपालिकेने दिलेला आहे. म्हणजे महानगरपालिकेने तो अहवाल खोटा पाठवला आहे. कुठलीही पात्रता नाही, कुठलीही सक्षमता नाही. एक कारकून महिला उपायुक्त क्रीडा, जे उपायुक्त क्रीडा हेच पद नाही. मी परवाच डिस्कशन केलं पर्सनल ऑफिसरचे, असं कुठलं पद नसतं उपायुक्त क्रीडा. उपायुक्त हा उपायुक्त असतो, तो शासन प्रणित असतो किंवा प्रमोशनच्या आधारावर शैक्षणिक पात्रतेनुसार वरती आलेला असतो, ते गुणवत्ता परीक्षेत. मग ह्या बाईने कोणती परीक्षा दिली आहे? कुठली काहीच नाही ना. कुठलं तरी मेडल आणलं, त्याला दाखवायचं राष्ट्रीय पुरस्कार आणि मेडलचं पद घ्यायचं, असं नाही ना. आणि ह्या महिलेला ऐश्वर्य कक्ष प्रमुख, म्हणजे प्रशासन केवढं ढिम्म आहे, चुकीचं काम करते, चुकीच्या ह्याच्यावर कारवाई करत नाही आहे. आता सिक्युरिटीचा सुरक्षा रक्षण कर्मचारी आहेत, त्यांना दादोजी कोंडे स्टेडियममध्ये व्यायामशाळा वापरायला परवानगी दिलेत, आदेश दिलेत. ते आदेश सगळ्या कामगारांना लागू आहेत. मग ही महिला आयुक्तांपेक्षा मोठी आहे त्या आदेश डावळायला? नाही ना. मग तिच्यावर शिस्तभंगाची कारवाई का होत नाही? ही माझी प्रशासनाला विचारणं आहे. हे आयुक्त सौरवरावांना विचारणं आहे. हे अतिरिक्त आयुक्त प्रशांत धोडे साहेबांना विचारणं आहे. आणि गोदापूर इथं प्रभारी आहेत, त्यांना काय विचारू मी? गोदापूर इथं उपायुक्त नाही देत ना मुख्यालय, ते प्रभारी आहे. मग हे सगळे प्रभारी रणगाडे घेऊन महानगरपालिका कशी बाहेर चालवणार? म्हणून महानगरपालिकेत कोण काम करत नाही. प्रतिनियुक्ती आल्यावर 9 प्रभागाचे 9 सहाय्यक आयुक्त, आधी विभागामध्ये असे 12 सहाय्यक आयुक्त असूनसुद्धा काम होत नाही. आणि प्रशासनातील आयुक्त आता मागच्या आठवड्यात सोमवारी अतिक्रमण कर्मचाऱ्यांच्या बदल्या करतं. अरे कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून काय फायदा? कर्मचारी थोडे आदेश देऊन ते तोडायला जातात. कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून काय फायदा? वीट कर्मचारी ते, त्यांना वरिष्ठ आदेश देणार तेच काम करणार ना. मग हे वरिष्ठ
देणारे तेच काम करणार. वरिष्ठांच्या आदेशांचं ऐकूनच हे कर्मचारी काम करतात. मग कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून काय फायदा? 116 कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या अतिक्रमण विभागाच्या, काय फायदा आहे? ते वरिष्ठ अधिकाऱ्यांचे भ्रष्टाचारी आहेत, जे खोके टक्के घेतात, त्यांच्या बदल्या करा. 1 ऑक्टोबरला 2025च्या 1 ऑक्टोबरला घटना घडली ना, 25 लाख घेणारा अधिकारी पकडला गेला. त्याची ढिंड काढत नेलं पोलिसांनी त्याला. कोण होता? माझ्यासमोर तो अधिकारी फोनवर बोलतो, अरे कितना भेजता हो? 2 भेजने वाले तो क्या हुआ? एक तो भेजो. आणि मी समोर बसलोय. 2 भेजने वाले ते 1 भेजो, 2 भेजने वाले ते 1 भेजो, 2 भेजने वाले ते 1 भेजो. असं तो अधिकारी माझ्यासमोरच फोनवर मिळतो. त्याला काय वाटलं मी अधिकारी आहे, माझ्या होतो सेवानिवृत्त जरी असलो, मला सगळं बोललं तर कोडवर कळणार नाही. हे काय चालतं महानगरपालिकेमध्ये? एक होते ते सहाय्यक आयुक्त गुंड प्रवृत्तीचे, ठाणे महानगरपालिकेत गुंड घेऊन वावरायचे, पण आयुक्ताच्यात हिंमत नव्हती. कुठल्याही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमध्ये हिंमत नव्हती त्याच्यावर कारवाई करण्याची. फक्त एक रवींद्र शिंदे एकमेव त्याच्याविरुद्ध कारवाई करा, त्याच्याविरुद्ध कारवाई करा, त्याच्याविरुद्ध कारवाई सातत्याने पत्र देत होतो. त्यामुळे त्याच्याने माझं खुन्नस होती, पण त्याची तेवढी हिंमत नव्हती मला विचारण्याची. कारण सक्षमतेने होतो, चांगू शिंदेचं रक्त होतं, म्हणून विचारण्याची हिंमत नव्हती. हे सगळं महानगरपालिकेत चालतं. आणि आता महानगरपालिका जर मंत्री, आमदार, पालकमंत्री यांच्या आदेशाने चालत असेल तर मंत्रालयामध्ये नाही बसायचं ना, महानगरपालिकेत येऊन बसा. आयुक्त निर्णय घेऊ शकत नाही. उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, नगरविकास मंत्री महानगरपालिकेमध्ये आयुक्ताच्या ठिकाणी येऊन बसा, कारण आयुक्त निर्णय घेत नाही. प्रत्येक पेपर तुमच्या टेबलवर जातो महानगरपालिकेला. हे काय पद्धती आहे? मग तुम्ही आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री कशाला झालात? महापालिकेचं नगरसेवकच राहायचं ना. जर महानगरपालिकेवर कंट्रोल तुमचा पाहिजे, जर महानगरपालिकेवर कंट्रोल तुमचा पाहिजे, तुमच्या पत्राशिवाय, तुमच्या आदेशाशिवाय आयुक्त कुठलंच काम करू शकत नाही. त्यामुळे दुर्धर अवस्था आहे. अतिक्रमण कुठलं तुटलं जात नाही, फुटपाथवरचे स्टॉल हटवले जात नाही, पैसा लाटला जातो, भूखंड लाटला जातो. डायाभाई प्रकरण 28,000 लाख एकरचा भूखंड, 28,000 एकरचा भूखंड, तर TDR आपल्याला डायाभाई द्यायला लागणार आहे. 3 तारीख झाली असेल जुलैची, केस लागली असेल, अवमानाची का झाली असेल. आता येणाऱ्या 18, 20, 19, 20 तारखेला महासभेमध्ये चर्चा होईल. आदल्या दिवशी महासभेत चर्चा झाली, लक्षवेधी होते डायाबरोबर. ॲमेझॉन भूखंड, येऊरमधील भूखंड, वॉल बांधले चायना, कोरमवॉलचं मलनिसर्गाचं आरक्षित भूखंड, सभागृह बांधले, कुठे कुठे काय काय नाही बांधले, खाजगी पैशाचा अपव्यय केला. असे बरेच प्रकरणं आहेत. किती काढू, किती बोलू, किती सांगू, मी सांगू कोणाला. आज आनंदी आनंद झाला, त्यामुळे भ्रष्टाचार घडला. किती सांगू, मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. आमची महापालिका भ्रष्टाचाराने बदली, आता आनंदी आनंद झाला, आता आनंदी आनंद झाला. धन्यवाद.